तुम्ही तो तुषार सिंचनाचा जो पाईप आहे लॅम्पवाला तुम्ही सबलाईनला म्हणून वापरतात. सत्य परिस्थिती अशी आहे की त्या पाईपाचे रेट 3 पट असतात. साधा पीव्हीसी पाईप समजा 200 250 रुपयाच्या आसपास येतोय तर तो पाईप तुम्हाला 600-700 रुपयापर्यंत भेटतो. मग तुमचं ठिबकचं बजेट वाढून जात होतं. ही एक अडचण होती. दुसरी अडचण की बाबा फ्लेक्झिबिलिटी पाहिजे होती लोकांना. तिसरी अडचण की खर्च कमी करायचा होता. तर हे तीनही गोष्टी ह्या आमच्या फ्लेक्झिबल पाईपामुळे आज सुटलेल्या आहे. हा सेपरेट एक नवीन प्रकारचा पाईप आम्ही बनवलेला आहे. विशिष्ट प्रकारच्या मटेरियलचा आहे. काळ्या रंगात असल्यामुळे उन्हात 100% 7-8 वर्ष तुम्हाला त्रास नाही देणार आणि थोडा हार्ड आहे म्हणजे एकदम फ्ली नाहीये. तर याच्यामध्ये काय होतंय की तुमचं जे साधं रील असतं तुम्ही ज्या या स्पीकरच्या पाईपाला छिद्र पाडतात किंवा पीव्हीसी पाईपाला छिद्र पाडतात त्याच ड्रिलने या पाईपाला छिद्र पडेल, तेच ग्रोमेट इच्यात बसेल, तेच टेकअप इच्यात बसेल किंवा तोच कॉक इथे बसवून दाखवलेला आहे. आणि क्वालिटीत अडचण नाहीये कुठेच. म्हणजे स्वस्त असल्यामुळे कुठेतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज झालंय अशातला भाग नाही. तुम्ही चेक करा. या काहीच नाही होणार. मी सर्व टेस्टिंग घेतो सर. त्याचं प्रेशर देऊन बघतो, त्याच्यावर गाड्या नेऊन बघतो, त्याला चुरगडून बघतो, वर खाली करून बघतो. म्हणजे आणि विशेष बघा जे प्रेशर येतंय ना, आता आपलं वजन समजा 60 किलो 70 किलो असेल, 70 kg प्रेशर आल्यावर पण कॉक निघत नाहीये, ग्रोमेट निघत नाहीये. हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. हे तुमच्या लक्षात आलं नसेल पण पूर्ण वजन दिल्यावर पण तिथून लिकेज पण नाही होते, वाढत पण नाहीये, काहीच नाहीये. बघा हे बघा हे स्नेपर लावायचंय, क्लॅमने टाईट करायचंय. हे स्नेपर लावलं म्हणजे त्याला बाहेरचे स्टँडर्ड रेट आले. मग त्याला तुम्ही पीव्हीसी फिटिंग लावा, त्याला तुम्ही स्पीकरची फिटिंग लावा किंवा GI फिटिंग लावा, काही लावा.